So let's start. Okay, series of functions. सिरीज ऑफ फंक्शन्स म्हणजे काय तुम्हाला सांगितलेलं आहे. काय असते स्नेहल? सांग ना. सिरीज ऑफ फंक्शन म्हणजे काय? सांगितले ना? सिरीज ऑफ फंक्शन बाय दॅट वी मीन काय? ऑन येस वी मीन एस एन ऑन एस वेअर दुसरं लेटर वापरायचं असेल तर वापरा टी टी वेअर एस एन काय डिफाईन केलंय आपण F1 प्लस F2 प्लस डॉट 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 प्लस Fn बरोबर ना? म्हणजे जसं सिक्वेन्स ऑफ नंबर, सीरीज ऑफ नंबर म्हणजे काय असतंय? बाय दॅट वी मीन सिक्वेन्स ऑफ इट्स पार्शियल सम्स, राइट? तसं इथं सीरीज ऑफ फंक्शन इज नथिंग बट सिक्वेन्स ऑफ इट्स पार्शियल सम्स. आता सिक्वेन्स ऑफ पार्शियल सम इज अ सिक्वेन्स ऑफ फंक्शन्स, राइट? बरोबर आहे का? हॅलो? हॅलो? बरोबर आहे ना? असंच बघितलंय ना? सीरीज एन कॉन्व्हर्जंट आहे म्हणजेच सिक्वेन्स एन कॉन्व्हर्जंट आहे. व्हाईस वर्सा डिफाईन करतानाच असं केलेलं आहे. एन जर ला कॉन्व्हर्ज होत असेल तर आपण म्हणतोय सिरीज एन इज इक्वल टू एफ. लक्षात येते का बघा? असं डिफाईन केलं ना. एन जर युनिफॉर्मली कॉन्व्हर्ज होत असेल ऑन एस किंवा ऑन डी, आता डी घेतले आपण, तर सिरीज एन कॉन्व्हर्जेस टू एफ और सिरीज एन हॅज सम एफ युनिफॉर्मली ऑन डी. मग आपण नेसेसरी कंडिशन बघितली. काय नेसेसरी कंडिशन होती? स्नेहल काय होती नेसेसरी कंडिशन? आठवते का? एम्प्लॉईज एनालॉगस रिझल्ट आपण सिरीज ऑफ नंबरसाठी प्रूव्ह केलेला. नेसेसरी कंडिशन फॉर कॉन्व्हर्जन्स ऑफ सिरीज ऑफ रिअल नंबर्स. काय होती ती कंडिशन? सिमिलरली आपण ह्याच्यासाठी पण कंडिशन प्रूव्ह केलं. काय? ऋतुजा, काय कंडिशन? येत नसेल तर नाही म्हणून सांगा सर, माहित नाही. काय परत सांगतो मी. कोणतरी सांग. सांगा. अरे असं काय करताय? एन कॉन्व्हर्जेस टू झिरो फंक्शन युनिफॉर्मली ऑन. तुम्हाला आठवतंय का? सिरीज एन कॉन्व्हर्जंट एम्प्लॉईज एन टेन्स टू झिरो, हा रिझल्ट बीएससी मध्ये झालेला आहे. आता सिमिलर रिझल्ट आपण इथं बघितलाय. सिरीज एन युनिफॉर्मली कॉन्व्हर्जंट असेल तर त्यानं कुठली कंडिशन सॅटिस्फाय करायला पाहिजे? एन कॉन्व्हर्जेस टू झिरो युनिफॉर्मली ऑन डी. झिरो हे झिरो फंक्शन आहे बरं का. म्हणजेच काय? सो झिरो ऑफ हे ओ आहे असं म्हणलं. ओ ऑफ एक्स इज इक्वल टू झिरो फॉर एक्स बिलॉंग्स टू डी. So that zero is not just number, it is not number, it is a function. It is called a zero function. So not just limit function is zero, but the convergence should be uniform. In some cases, it might happen that the limit function is zero, but convergence may not be uniform. Okay, when I say Fn converges to zero function uniformly, by that I mean Fn should have limit function which is zero function, and the convergence should be uniform.
ओके. समजतंय का? मग एक एक्झाम्पल तुम्हाला इथं घेतो मी. ही एनालॉजी आहे बरं काय. धिस इज एनालॉजी. हं. एक्झाम्पल. नेसेसरी नॉट सफिशियंट किंवा म्हणजे कसं हे करायचं बघा, ह्याचा यूज कसा करायचा बघा. लेट घेता येईल ती सिक्वेन्स. बरं ठीक आहे. नंतर घेऊया. कारण आपल्याला अजून थेरम पण बघायचे आहेत. ते थेरम संपल्यानंतर आपल्याला जर वेळ मिळाला तर आपण ते घेऊया. ठीक आहे. त्यानंतर आपण बघितलेलं कोशी कंडिशन. काय कोशी कंडिशन? जसं कोशी कंडिशन फॉर युनिफॉर्म कन्व्हर्जन्स ऑफ सिक्वेन्स होतं, तसं कोशी कंडिशन फॉर युनिफॉर्म कन्व्हर्जन्स ऑफ सीरीज काय होते आठवतंय का? चुकून ते सांगा. नेमकं काय त्यात होतं हा कंटेंट जरी लक्षात आला म्हणजे तुम्हाला आठवला तरी पुरेसा आहे. सांगा बरं. काय होती कॉची कंडिशन? परत, परत, परत. परत एकदा सांगा. हां, मी लिहून घेतोय इथं. सांगा परत एकदा. हं, नाही हे नाही, नाही आपण ही सिक्वेन्ससाठी झाली. सीरीजसाठी एक बघितलेली. त्याच रिझल्टचा यूज करून कारण आपण वर म्हणले ना, सीरीज म्हणजेच काय? सीरीज ऑफ फंक्शन म्हणजेच सिक्वेन्स ऑफ फंक्शन असते. समजतंय काय? बट इट इस अ पर्टिक्युलर सिक्वेन्स ऑफ फंक्शन. व्हॉट इस दॅट एस-एन? एस-एन इस नथिंग बट पार्शियल सम. म्हणजे एस-एन डी वरती डिफाईन केलेला आहे आणि एस-एन ऑफ एक्स म्हणजेच काय असतंय? एफ1 ऑफ एक्स, एफ2 ऑफ एक्स, एफ3 ऑफ एक्स प्लस डॉट डॉट एफ-एन ऑफ एक्स. समजतंय का? राइट? मग आपण जो सिक्वेन्ससाठी कौशिक कंडिशन डिफाईन केलेली होती, तीच कंडिशन इथं यूज केली. त्याचं प्रूफ पण आठवतंय का बघा? पहिला आपण सांगितलं सीरीज म्हणजे नथिंग बट इट इस अ सिक्वेन्स ऑफ फंक्शन्स व्हेअर एस-एन इज एफ-1 प्लस एफ-2 प्लस डॉट डॉट अप टू एफ-एन. आणि मग त्या सिक्वेन्स ऑफ फंक्शनसाठी कोशी कंडिशन यूज केली. काय होती कोशी कंडिशन? आठवतंय? मग आता तुम्ही सांगितलेली कोशी कंडिशन होती. हां, मग त्यात त्यांनी काय सांगितलेलं, की एफ-एन इज युनिफॉर्मली कॉन्व्हर्जंट ऑन एस, युनिफॉर्मली कॉन्व्हर्जंट ऑन एस, इफ अँड ओन्ली इफ काय? फॉर एनी एप्सिलॉन देअर एक्झिस्ट एन बिलॉंग्स टू एन सच दॅट काय? एम-एन ग्रेटर दॅन इक्वल टू एन इम्प्लाइज काय मिळते? मॉड्युलस ऑफ एफ-एम ऑफ एक्स minus epsilon of x is less than epsilon and this is true for x belongs to S. समजतं का? ही कोशी कंडिशन होती ना कुणासाठी पण सिक्वेन्ससाठी. पण प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण कोशी कंडिशन फॉर सीरीज पण ऑब्टेन केली की. काय कंडिशन होती? इथं ह्याच्याऐवजी काय होतं? सीरीज आणि इथं काय होतं? इथं याच्याऐवजी डी घेऊया. इथपर्यंत सेम. हं. इम्प्लाइज काय? समेशन एफ के ऑफ एक्स के व्हेरीज फ्रॉम एनच्या पुढं एन प्लस 1 आणि एन प्लस पी लेस दॅन एप्सिलॉन. दिस इज ट्रू फॉर ऑल एक्स इन टी अँड पी बिलॉंग्स टू एन. म्हणजे पी 1, 2, 3 काहीही घ्या. बरोबर ना? ही कोशी कंडिशन प्रूव्ह केली ना आपण. ही पण लक्षात असून दे. ठीक आहे? समजलं? जे मेन रिझल्ट आहेत आणि हे ऑब्टेन कशावरनं केलेले आहे? कोशी कंडिशन फॉर सिक्वेन्स ऑफ फंक्शन्ससाठी त्याच्यावरूनच ऑब्टेन केलेलं आहे. ती कुणाला अप्लाय केली? एस-एनला अप्लाय केली आणि त्याच्यावरून आपल्याला ही कंडिशन मिळाली. ओके? समजलं? समजलं का?
ओके. हे फक्त मी रिकॉल करतोय. काय-काय झालंय ते आपण काय करतोय रिकॉल करतोय. हे महत्वाचं आहे. त्यानंतर आपण काय बघितलं वायरस्ट्रास यम टेस्ट. बरोबर ना? वायरस्ट्रास यम टेस्टमध्ये काय सांगितलेलं? फॉर सीरीज किंवा लेट ऑन डी बी सच दॅट मॉड्युलस ऑफ एफ एन ऑफ एक्स. प्रत्येक फंक्शन काय आहे? बाउंडेड आहे आणि त्याचा बाउंड काय आहे? रिअल नंबर mn. हं? Greater than equal to 0. This hold for all x belongs to D and n belongs to n. म्हणजे सीरीज मधला प्रत्येक फंक्शन हे काय आहे? बाउंडेड आहे आणि त्याचा बाउंड काय दिलेला आहे तुम्ही? F1 चा बाउंड M1, F2 चा बाउंड M2 असं दिलेलं आहे. If series Mn is convergent, then series Fn is uniformly convergent on D. करेक्ट? हेच दिले ना? बरोबर का? वायरस्ट्रास यम टेस्ट. हं? ओके. आता सिक्वेन्स ऑफ फंक्शनच्या संदर्भात जे थेरम झालेले ते आठवा. काय थेरम झालेले? Fn converges to F युनिफॉर्मली. कशावरती? ऑन S. हां? Fn जर कंटिन्युअस असेल तर लिमिट फंक्शन पण काय असतं? कंटिन्युअस. Fn जर रिमान इंटिग्रेबल असेल तर? प्रत्येक Fn जर रिमान इंटिग्रेबल असेल तर? F पण काय असतं? रिमान इंटिग्रेबल. ठीक आहे? आणि डिफरन्शिएबिलिटीसाठी थोडंसं वेगळा थेरम. त्याच्यामध्ये थोडंसं एक्स्ट्रा कंडिशन आहे. राइट? बरोबर ना? पण हे 2 रिझल्ट तर ऑब्व्हियस आहेत. आपण युनिफॉर्म कन्व्हर्जन्स अँड कंटिन्युटी, युनिफॉर्म कन्व्हर्जन्स अँड रिमान इंटिग्रेबिलिटी, युनिफॉर्म कन्व्हर्जन्स अँड डिफरन्शिएबिलिटी तेच आपण रिपीट करणार आहे. कशासाठी? सीरीज ऑफ फंक्शनसाठी. ओके? समजलं का? आपण काय प्रूव्ह केलेलं आठवतंय का बा? पहिल्यांदा रिझल्ट प्रूव्ह केला. लेट Fn be sick on DB such that each Fn D वरती कंटिन्युअस असं सांगितलं नाही. each Fn is continuous at C belongs to D. D मधल्या सपोज एका पॉइंटला पहिला पॉइंटसाठी प्रूव्ह केला आणि नंतर मग सेटवरती सांगितलं. असा थेरम होता. जर Fn ही सिक्वेन्स डिफाईन केली असेल, सिक्वेन्स ऑफ फंक्शन्स D वरती आणि प्रत्येक फंक्शन काय आहे? कंटिन्युअस आहे. कशावरती? कुठल्या पॉइंटला? C या पॉइंटला. इफ Fn converges to F uniformly, then F is continuous at C. हे प्रूव्ह केलेलं ना आपण. मग हा प्रॉब्लेम कसा एक्झाममध्ये कसं विचारलं जाऊ शकते? लेट Fn defined on D be such that each Fn is continuous at C belongs to D. Prove that if Fn converges to F uniformly on D, then F is continuous at C. असा एक प्रॉब्लेम विचारला जाऊ शकतो. आणि याची करोलरी म्हणून मी प्रूव्ह केलेली. ह्याच्याऐवजी काय विचारलं जाऊ शकतं? लेट Fn on D be such that each Fn is. आता ॲट C सांगायच्या ऐवजी काय म्हणलं जाऊ शकतंय? कंटिन्युअस ऑन D. काय सांगितलं जाऊ शकतंय? कंटिन्युअस ऑन D. If Fn converges to F uniformly on D, then prove that F is continuous on D असं विचारलं जाऊ शकतं. बरोबर आहे का? पण थेरम आपण कशासाठी केलेला आहे? एका पॉइंटसाठी केलेला आहे. राइट? मग त्या केसमध्ये कसं डील करायचं? त्या केसमध्ये डील करत असताना आपण म्हणायचं, एकच स्टेटमेंट तुम्हाला ॲड करावं लागेल. लेट C बिलॉंग्स टू D बी
आर्बिट्ररी नंबर. बस एवढं एकच स्टेटमेंट ॲड करायचं किंवा फिक्स एन ए सी बिलॉंग्स टू डी असं म्हटलं तरी चालेल किंवा फिक्स एन ए सी बिलॉंग्स टू डी. आता आपल्याला काय कळलं? जे थोडं मी रिपीट करतो म्हणजे काय क्वेशन विचारला जाऊ शकतो. एकच मिनिट हां. आता ह्याच्याऐवजी असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कंटिन्युअस ॲट सीच्या ऐवजी कंटिन्युअस ऑन डी दिलं, तर त्याचं प्रूफ कसं लिहिणारा? ह्याचं प्रूफ तर तुम्हाला माहिती आहे. ह्याचं प्रूफ कसं लिहायचं तुम्हाला माहिती आहे. ह्याचं प्रूफ कसं लिहायचं माहिती आहे. हेच रिपीट करायचं आहे. फक्त तुम्हाला काय लिहायचं बघा. इफ एफ-एन इज सिक्वेन्स एफ-एन सिक्वेन्स ऑफ फंक्शन एफ-एन किंवा लेट एफ-एन बी sequence of continuous functions on D. If Fn converges to F uniformly, then prove that F is continuous on. असा प्रश्न विचारला जाऊ शकतो ना. मग तुम्ही म्हणाल, "सर, आम्ही एका पॉइंटसाठी केलेलं आहे. मग कसं कसं काय करायचं आता?" काय नाही. इथं म्हणायचं फिक्स एन-ए सी बिलॉन्ग्स टू डी. आता डी वरती कंटिन्युअस आहे म्हणजे त्यातल्या कुठल्याही पॉइंटला कंटिन्युअस असणार. म्हणजे सीला प्रत्येक फंक्शन कंटिन्युअस आहे. मग फिक्स एन-ए सी बिलॉन्ग्स टू डी म्हणायचं. ह्याचं जे प्रूफ आहे, ते आहे तसं रिपीट करायचं आणि ज्यावेळी प्रूव्ह करता एफ इज कंटिन्युअस ॲट सी त्याच्या खाली एक लाईन इंट्रोड्यूस करायची. काय म्हणायचं? सिन्स शेवट झालं. थस देअरफॉर एफ इज कंटिन्युअस ॲट सी. हे प्रूव्ह केला. ह्याचं प्रूफ लिहिलं ह्या थेरमचं. फक्त त्याच्या खाली म्हणायचं सिन्स सी वॉज आर्बिट्ररी एफ इज कंटिन्युअस ऑन. समजलं का? काय ट्विक करायचं ते प्रूफमध्ये? क्लिअर? समजलं? Let me take one screenshot. ठीक. हां, हे समजलं का? तुम्ही थम्स अप तेन करत जावा. माझ्या लक्षात येत नाही. माझा आवाज येतो ना सगळ्यांना ऐकू? आवाज येतो ना ऐकू सगळ्यांना? ओके, ठीक. तुम्ही काहीच रिप्लाय देत नाही त्याच्यामुळं काय हे सगळं हे करायचं आपलं. बरं हे समजलं कसं हे प्रूव्ह करायचं आहे? जर ह्याच्याऐवजी जर असा क्वेशन आला तर? हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ठीक. आता आपण थेरम बघूयात कंटिन्युटीचं काय म्हणजे कंटिन्युटी प्रिझर्व्ह होते का सीरीज ऑफ फंक्शन्समध्ये ते बघूयात. काय थेरम असणार? लेट एफ-एन बी series of functions on D such that each fn is
continuous at C belongs to D. If Fn converges to F युनिफॉर्मली, म्हणजे Fn सिरीज Fn सम F युनिफॉर्मली, याचा अर्थ काय, त्याची जी पार्शल सम सिक्वेन्स आहे ती F ला युनिफॉर्मली कॉन्व्हर्ज होते, हे लक्षात ठेवा. युनिफॉर्मली on D, then F is continuous at C. समजलं का? त्यासारखंच आहे ना थेरम, फक्त सिक्वेन्सच्या ऐवजी काय आहे, सिरीज आहे. समजलं? स्टेटमेंट समजलं? ठीक. आता याचं प्रूफ कसं लिहायचं बा? प्रूफ फार इझी आहे. Series Fn converges to F uniformly on D means काय? Sn converges to F uniformly on D, where Sn is what? Sn is a function. F1 plus F2 plus dot plus Fn. Sn हे फंक्शन आहे ना, ऍडिशन ऑफ फंक्शन्स इज अगेन अ फंक्शन ऑन डी. हे लक्षात असू नये. ऑन डी देत नाही तरी पण हे लक्षात द्यायला पाहिजे, राईट? सिन्स each Fk is continuous at C implies Sn is continuous at C. समजलं का? बरोबर ना? Series Fn is equal to F uniformly on D means what? Its partial sum sequence Sn converges to F uniformly on D. हे डेफिनेशन मध्ये सांगितलेलं आहे, राईट? मग Sn म्हणजे काय, F1 प्लस F2 प्लस डॉट 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 प्लस Fn. आणि आपल्याला काय माहिती आहे, इच Fk इज कंटिन्युअस ऍट C. मग F1 F2 F1 F2 आणि सगळेच फंक्शन जर सी ला कंटिन्युअस असतील, म्हणजे F1 कंटिन्युअस आहे, F2 कंटिन्युअस आहे, असं करत करत Fn पण कंटिन्युअस आहे, मग त्यांचे ऍडिशन पण कंटिन्युअस असते ना. दिस इज अल्जेब्रा ऑफ कंटिन्युअस फंक्शन, राईट? मग Sn पण काय असणार? Sn इज व्हॉट? इट इज अ जस्ट ऍडिशन ऑफ फायनाइट फंक्शन्स, राईट? देअरफॉर इट इज ऑल्सो कंटिन्युअस ऍट सी. बरोबर? आणि मग मी तो रिझल्ट इन्व्होक करणार. कुठला रिझल्ट इन्व्होक करणार? वी नो दॅट इफ सिक्वेन्स ऑफ कंटिन्युअस फंक्शन converges uniformly to F, then its limit function is also continuous. समजतंय का? क्लिअर? आणि सिक्वेन्स ऑफ कंटिन्युअस फंक्शन झाली ना आता. बरोबर. Sequence of functions which states under uniform convergence continuity is preserved. हे जरासं दुसऱ्या भाषेत लिहिलंय मी, ऍज इट इज लिहिलंय. We can write, we can say F is continuous at C. समजलं का? झालं प्रूफ, संपलं प्रूफ.
1 मिनिट वेळ देतो तुम्हाला. 1 मिनिट नाही, 20-30 सेकंद वेळ देतो. हे डायजेस्ट करायचा प्रयत्न करा. समजून घ्यायचा प्रयत्न करा. आणि समजलं नसेल तर मला विचारा परत. कंटिन्युअस असते. म्हणजे कंटिन्युटी प्रिझर्व्ह झाली ना. हे शॉर्टमध्ये सगळं लिहायला नको. हे शॉर्टमध्ये सांगण्यासाठी हे स्टेटमेंट मी वापरलेलं आहे. आता इथे तुम्हाला काय करावं लागेल माहिती आहे काय? आता तुम्ही जो एफ-एनसाठी प्रूव्ह केला ना, एफ-एन कन्व्हर्जेस टू एफ युनिफॉर्मली. Each Fn is continuous, then we proved that F is continuous at C. तो त्या थेरमचं प्रूफ ॲज इट इज लिहायला पाहिजे. फक्त Fn च्या ऐवजी तर तुम्ही काय घेणार? Sn. समजलं का? क्लिअर? समजलं? जर जास्त मार्काला क्वेश्चन विचारला तर. स्नेहल समजलं का स्नेहल? ठीक आहे. अदरवाईज हा थेरम आधी आपण सिक्वेन्स कारण मी परत सांगतोय सीरीज ऑफ फंक्शन इज नथिंग बट सिक्वेन्स ऑफ फंक्शन्स. आणि ही सिक्वेन्स ऑफ फंक्शन्स कसले आहे? सिक्वेन्स ऑफ पार्शल सम्स किंवा सिक्वेन्स ऑफ फंक्शन्स Sn, वेअर Sn इज इक्वल टू F1 प्लस F2 प्लस डॉट डॉट प्लस Fn. समजलं का? हा. आता असाच एक थेरम आहे. काय थेरम आहे बघा. रिपीट होतंय रिमान इंटिग्रेबिलिटीसाठी पण. लेट फंक्शन्स ऑन क्लोज इंटरवल ए बी. आता हे रिमान इंटिग्रेबिलिटी बघतोय त्याच्यामुळे हे आपण अजून करावं रिअल व्हॅल्यूड फंक्शन डिफाइंड ऑन क्लोज इंटरवल ए बी ऑन ए बी such that each Fn is Riemann integrable. Ri म्हणजे Riemann integrable. If Fn summation series Fn has some F, that is series Fn converges to F uniformly on close interval a b, then त्यात दोन पार्ट केलेले आपण. पहिला पार्ट काय? F is Riemann integrable, right? On a b. आणि सेकंड काय? त्या लिमिट फंक्शनचं इंटिग्रेशन काढलेलं ना, a to b f of x dx is equal to काय येणार? सांगा, कोण सांगेल? स्नेल काय येणार? तिथं काय होतं? लिमिट फंक्शनचं जे इंटिग्रेशन आहे, इट इज नथिंग बट लिमिट ऑफ इंटिग्रेशन ना. हे काय? इंटिग्रेशन ऑफ लिमिट. असं लक्षात ठेवा ना, इंटिग्रेशन ऑफ लिमिट इज लिमिट ऑफ इंटिग्रेशन. लिमिट ऑफ इंटिग्रेशन्स. मग इथं काय येणार? इंटिग्रेशन ऑफ लिमिट. एफ म्हणजे काय? सिरीज एफ एन आहे ना, सिरीज एफ एन ची सम. लक्षात येते का? तो एफ एन कॉन्व्हर्जेस टू एफ युनिफॉर्मली. त्यासाठीच मी रिझल्ट तुम्हाला सांगतो कसा होता. आठवते का बघा? अनालॉजी हे करायचा प्रयत्न करा. असंच ना. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ लिमिट फंक्शन इज सेम ॲज लिमिट ऑफ इंटिग्रेशन्स. तसंच इथं काय येणार? आता लिमिटच्या ऐवजी सिरीज येणार. सिरीज, कारण एफ काय? सिरीजची सम आहे ना, सो सिरीज बाहेर येणार. इंटिग्रेशन ए टू बी एफ एन ऑफ एक्स डी एक्स. एनॉलॉजी समजून घ्या. समजलं का? म्हणजे जे सिरीजचं जे लिमिट फंक्शन आहे एफ ऑफ एक्स, म्हणजे सिरीजची सम जी आहे एफ ऑफ एक्स, त्याचं इंटिग्रेशन कसं कॅल्क्युलेट करायचं? काय नाही, सिरीज मधल्या प्रत्येकाचं इंटिग्रेशन कॅल्क्युलेट करायचं आणि त्याच्यापासून जी नवीन सिरीज तयार होते त्या सिरीजची सम. कारण आउटपुट रिअल नंबर असणार आहे ना इंटिग्रेशन घेतल्यानंतर.
असं प्रत्येक F1, F2 प्रत्येकाचं इंटिग्रेशन घ्यायचं आणि त्याची सम करायची. समजलं का? त्याची सीरीज, त्या सीरीजची सम म्हणजेच लिमिट फंक्शन किंवा समचं इंटिग्रेशन. आणि हे लक्षात घ्या, नोटेशन समजून घ्या. एफ म्हणजेच काय आहे? एफ इज नथिंग बट सीरीज FN. तिथं तुम्ही काय करताय? सीरीज आणि इंटिग्रेशन एक्सचेंज करताय ना? असं लिहितो मुद्दाम मी. समजतंय का बघा? काय केला तुम्ही? हे स्वॅप केला ना? एक्सचेंज केला तुम्ही. बरोबर आहे का? लिमिट ऑफ सीरीज अँड सीरीज ऑफ लिमिट. सॉरी, इंटिग्रेशन ऑफ सीरीज अँड सीरीज ऑफ इंटिग्रेशन्स. लक्षात येते का? बघा, एफ ऑफ एक्स म्हणजेच काय? सम आहे ना कुणाची? FN ऑफ एक्सची. क्लिअर? थिअरम क्लिअर झाला का? स्टेटमेंट क्लिअर समजलं का बघा? स्टेटमेंट क्लिअर समजलं असेल तर आपण पुढे जाऊयात. ह्याचे अनालॉगस रिझल्ट, सिक्वेन्स ऑफ फंक्शनच्या संदर्भातला अनालॉगस रिझल्ट आहे हा. I will give you 10 seconds. Please try to reconcile with that theorem. प्रत्येक फंक्शन रिमान इंटिग्रेबल असेल तर सिरीजची सम पण रिमान इंटिग्रेबल असणार. कधी? जर कॉन्व्हर्जन्स युनिफॉर्म असेल तर. आणि एवढंच नाही, तिथपर्यंत थांबत नाहीये आपण. आपण काय करतोय? त्या लिमिट फंक्शनचं किंवा त्या समचं आपण इंटिग्रेशन कॅल्क्युलेट करतो आणि ते काय येतंय? सीरीज ऑफ इंटिग्रेशन्स. ओके? लेट अस प्रूव्ह धिस. हे पण अवघड नाही. बी series of Riemann integrable functions on AB. Let B functions we know that we have FN ची सम काय? FN ची सम F आहे आणि हा कॉन्व्हर्जन्स युनिफॉर्म आहे. म्हणजेच काय? वी हॅव SN converges to F uniformly. कुठं? On AB. Where SN is equal to. ह्याचा अर्थ काय माहिती आहे? या इक्वल साइनच्या पुढे 2 डॉट दिलेले आहेत बघा. ह्याचा अर्थ काय माहिती आहे? SN म्हणून मला हे डिफाईन करायचं आहे. असं त्याचं मीनिंग होतं. लेट अस डिफाईन SN बाय किंवा SN इज असाइन केलेला आहे SNला. कुठली व्हॅल्यू? F1 प्लस F2 प्लस डॉट 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 प्लस FN. क्लिअर? दिस इज ऑन AB. ओके? Since therefore SN is किंवा असं म्हणा, since each FK is Riemann integrable, SN is also Riemann integrable. समजलं का? आणि ते कशाचा यूज केला आपण? अल्जेब्रा ऑफ रिमान इंटिग्रेबल फंक्शन. F1, F2 जर रिमान इंटिग्रेबल असतील तर F1 प्लस F2 पण काय असतं? रिमान इंटिग्रेबल. तसंच फायनाईट सम कन्सिडर केली रिमान इंटिग्रेबल फंक्शन्सची, तर ती फायनाईट सम पण काय असते? इंटिग्रेबल असते. सो SN इज इंटिग्रेबल. बरोबर ना? Using theorem from sequence of वर काय लिहिलं तेच फक्त आता काय? sequence of functions with states
अंडर युनिफॉर्म कॉन्व्हर्जन्स रिमान इंटिग्रेबिलिटी इज प्रिझर्व्ड. आठवतंय का? सगळे फंक्शन रिमान इंटिग्रेबल असतील फंक्शन्स आणि ते सिक्वेन्स ऑफ फंक्शन एफला युनिफॉर्मली कॉन्व्हर्जंट होत असेल तर एफ पण काय असतंय? रिमान इंटिग्रेबल असतं. राईट? म्हणजेच काय? फंक्शनची जी रिमान इंटिग्रेबिलिटी होती ती कशामध्ये सापडली तुम्हाला? लिमिट फंक्शनमध्ये सापडली, बरोबर? म्हणून म्हणलेलं आहे रिमान इंटिग्रेबिलिटी इज प्रिझर्व्ड. मिनिंग समजलं का? इज इट क्लिअर? थेरम शॉर्टमध्ये लिहिलाय. वर्डिंग्स काय यूज केलेत समजलं का? ठीक आहे. ऑल्सो moreover integration of a to b f of x dx is equal to काय होतं तिथं? इंटिग्रेशन ऑफ लिमिट इज लिमिट ऑफ इंटिग्रेशन म्हणजेच काय? लिमिट सांगा. a to b sn of x dx असंच होतं ना, मी मगाशी थेरम लिहिलेला की तो एफ एन एफ ला कॉन्व्हर्ज होत असेल युनिफॉर्मली आणि सगळे जर रिमान इंटिग्रेबल असेल तर एफ पण रिमान इंटिग्रेबल असते. मोर ओव्हर फंक्शनचं इंटिग्रेशन काय असतं? एफ ऑफ एक्स इट इज नथिंग बट लिमिट ऑफ इंटिग्रेशन ए टू बी एफ एन ऑफ एक्स डीएक्स. आता फक्त काय झालंय एफ एन ऑफ एक्सच्या ऐवजी आपली सिक्वेन्स काय? एस एन कॉन्व्हर्जेस टू एफ. सो एफ एनच्या ऐवजी आपल्या इथे काय येणार? एस एन येणार. समजलं? इज इट क्लिअर गाईज? समजलं का? ओके. आता हे थोडं सिम्प्लिफाय करतो. काय सिम्प्लिफाय करायचं आहे? काय नाही. एन टू इन्फिनिटी इथे एकदा प्रॉपर्टी वापरायला लागणार आहे. ए टू बी एस एन ऑफ एक्स म्हणजेच काय? एफ वन ऑफ एक्स प्लस एफ टू ऑफ एक्स प्लस डॉट 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 प्लस एफ एन ऑफ एक्स. इथं जरासं आवाज जास्त नॉईज जास्त आहे. तुम्हाला आवाज जास्त ऐकू येतोय? आवाज जास्त येत नाही, डिस्टर्ब होत नाही ना? हॅलो? हॅलो? हॅलो, हॅलो? ठीक. आता हेच मी कसं लिहिणार? लिमिट टेस्ट इन्फिनिटी. आता इंटिग्रेशन काय? डिस्ट्रीब्यूट करता येतं ना आपल्याला. म्हणजेच काय ना? ए टू बी एफ वन ऑफ एक्स डीएक्स प्लस इंटिग्रेशन ए टू बी एफ टू ऑफ एक्स डीएक्स प्लस डॉट 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 प्लस इंटिग्रेशन ए टू बी एफ एन ऑफ एक्स डीएक्स. राईट? मग हेच कसं लिहिता येते आपल्याला? लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी समेशन सांगा काय? ए टू बी एफ के ऑफ एक्स डीएक्स के फ्रॉम 1 टू एन. समजलं का? समजलं? पण हे म्हणजेच काय? यांचं इन्फिनिटीला लिमिट घ्या ना. के फ्रॉम 1 टू इन्फिनिटी एफ के ऑफ एक्स डीएक्स. आता के हा डमी व्हेरिएबल आहे, त्याला रिप्लेस केला तरी चालतो एन. क्लिअर? समजलं का? समजलं? ठीक आहे. इथं फक्त एक सेंटेन्स लिहायचं राहिले ते मी ते लिहितो. मोर ओव्हर नंतर लिहायला पाहिजे.
Thus, F is Riemann integrable. कारण थेरम काय सांगतोय सिक्वेन्सच्या संदर्भातला की अंडर युनिफॉर्म कन्व्हर्जन्स रिमान इंटिग्रेबिलिटी इज प्रिझर्वड. मग एस एन एफला युनिफॉर्मली कॉन्व्हर्जन असेल आणि एस एन जर सगळे रिमान इंटिग्रेबल असतील तर एफ पण काय होणार, त्याचं लिमिट फंक्शन एफ पण काय होणार, रिमान इंटिग्रेबल. पण तेवढ्यावरतीच तो थांबत नाही रिझल्ट सिक्वेन्स ऑफ फंक्शनच्या संदर्भातला, तर तो लिमिट फंक्शनचं इंटिग्रेशन काय येईल ते पण सांगतो आणि तेच तिथे लिहिलं आणि त्याला फक्त काय केलेलं आहे आपण, सिम्प्लिफाय केलेलं आहे. इज इट क्लिअर गाईज? समजलं का? कंटिन्युटीच्या संदर्भातला थेरम झालाय आणि कुठला थेरम झाला, रिमान इंटिग्रेबिलिटीच्या संदर्भातला थेरम झाला. आता राहिला कुठला, आता राहिला एकच ना, डिफरन्शिएबिलिटीच्या संदर्भातला थेरम, राईट? ठीक आहे, बघूया तो थेरम. हे समजलं असेल तर पुढे जाऊया, नाहीतर काय समजलं असेल तर विचारा, परत एकदा मी रिपीट करतो. सुशील, समजलंय? स्नेहल, आवाज येतोय ना माझा? बिकॉज यू पीपल आर नॉट रिप्लाइंग, मला काय कळत नाही नेमकं माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत किंवा नाही. आता डिफरन्शिएबिलिटीच्या संदर्भातला थेरम बघूया. सिमिलरच असणार आहे. बघा काय आहे, काय नाही, जी सिक्वेन्स ऑफ डिफरन्शिएबल फंक्शन जे होते ना, आता आपण बघणार आहे सिरीज ऑफ डिफरन्शिएबल फंक्शन्स. ओके, काय थेरम असणार आहे बघा. सो थिअरम, let series Fn be series of differentiable functions on AB where Fn dash exists finitely on AB. Assume at point, at some point uh, it's not in AB, सिरीज Fn ऑफ x नॉट, म्हणजे त्या पॉइंटला सगळे फंक्शन इव्हॅल्युएट केल्यानंतर त्याच्यासाठी जी सिरीज ऑफ नंबर्स मिळते एक्स नॉट या पर्टिक्युलर पॉइंटला, ती सिरीज काय आहे, कॉन्व्हर्जंट आहे. ऑल्सो अज्युम series Fn dash uniformly on AB.
देन 1 फर्स्ट काय? There exist F on AB such that F uniformly on B. ओके. आणि सेकंड काय आहे? डेरिव्हेटिव्ह. काय असणार? AB of dash of x is equal to समजलं? तोच थेरम आहे. डिस्गाईज मध्ये आलेला आहे. ॲज इट इज डिस्गाईज मध्ये आलेला आहे. आठवा तो थेरम काय होता? तिकडे तुम्हाला दिलेलं सिक्वेन्स ऑफ आता हे सगळे रिअल व्हॅल्यूड फंक्शन्स आहेत. डिफरन्शिएबिलिटी आपण रिअल व्हॅल्यूड फंक्शनची बघतोय आणि डिफाईन्ड ऑन ओपन इंटरव्हल. राईट? तो थेरम तिकडे तसाच झालेला आहे. वाटलंच तर इथे लिहायला काय हरकत नाही. लेट सिरीज एफ एन बी series of real valued differentiable functions fn on AB where fn dash exists finitely on AB. म्हणजे प्रत्येक पॉइंटला ओपन इंटरव्हल AB च्या प्रत्येक पॉइंटला डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतं फायनाइटली. ओके. त्यानंतर सांगितलेलं आहे तो थेरम हे करा, रिकॉल करा. काय काय होतं सांगा त्याच्यामध्ये. तुम्हाला सिरीज दिलेली सिरीज ऑफ fn सिक्वेन्स ऑफ fn वेअर AB काय सांगितलेलं? डिफरन्शिएबल आहे. बरोबर? ऑन AB अँड fn डॅश एक्झिस्ट फायनाइटली. बरोबर ना? शॉर्टमध्ये लिहितो. सेकंड काय सांगितलेलं? ॲट सम पॉइंट x नॉट इन AB आठवतंय ना? सिक्वेन्स ऑफ नंबर्स fn x नॉट कॉन्व्हर्जन. बरोबर? थर्ड देअर एक्झिस्ट G ऑन AB function G on AB such that fn dash converges to G uniformly. बरोबर आहे का? हे लक्षात राहायला पाहिजे आता. Then first there exists F on AB such that fn converges to F uniformly on AB, and second F is differentiable on AB and काय सांगितलेलं? F dash of x is equal to limit n tends to infinity fn dash of x. आठवतंय का? हा थेरम आठवतोय का? कारण हा थेरम डिस्गाईज मध्ये आलेला इथं. हा थेरम डिस्गाईज मध्ये आलेला आहे. हे 3 हायपोथेसिस आहेत. हे 3 हायपोथेसिस जर ह्या थेरम मध्ये आपल्याला सांगता आले तर डिरेक्टली थेरम वापरून डायरेक्ट आपल्याला लिहायला येते. समजतंय का बघा. ओके. तर मी सांगतो कसं आलंय इथं. आपल्याला काय सांगितलेलं आहे? series of differentiable such that fn dash exists finitely on AB. हे दिलेलं आहे राईट. Let
Sn ऑफ x इज इक्वल किंवा Sn इज इक्वल काय डिफाईन करतोय आपण? F1 प्लस F2 प्लस डॉट 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 प्लस Fn. बरोबर ना? असं डिफाईन केलेलं आहे. we are given 1. काय? There exists point x naught such that काय दिलेलं आहे सुशील? Fn x naught कॉन्व्हर्ज होते असं दिलेलं आहे ना? दॅट इज हे कॉन्व्हर्ज होते म्हणजेच काय? ह्याची पार्शियल सम सिक्वेन्स कॉन्व्हर्ज होते ना? मग पार्शियल सम सिक्वेन्स कन्स्ट्रक्ट केली तर काय होणार? F1 ऑफ x naught प्लस F2 ऑफ x naught प्लस डॉट 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 प्लस Fn ऑफ x naught म्हणजे हे म्हणजेच काय? Sn ऑफ x naught आहे ना? म्हणून इथे लिहिणार दॅट इज Sn ऑफ x naught इज कॉन्व्हर्जंट. बघा, पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली, सेकंड कंडिशन सॅटिस्फाय झाली. पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली, सेकंड कंडिशनसाठी आता पहिली कंडिशन कशी सॅटिस्फाय होते बघा. ते अजून लिहिलेलं नाही. विच विल बी डिफरन्शिएबल इथेच लिहितो. विच विल बी डिफरन्शिएबल ऑन ए. का बरं? प्रत्येक फंक्शन जर डिफरन्शिएबल असेल तर त्यांच्या सम पण काय असणार? डिफरन्शिएबल असणार. बरोबर ना? शेबल ऑन ए बी आणि प्रत्येक एफ के जर फायनाइटली एक्झिस्ट होत असेल अँड एक्झिस्ट फायनाइटली ऑन ए. इज इट क्लिअर? याच्यात काय शंका आहे का? ह्याच्यात काय शंका आहे का? इथंपर्यंत? ह्याच्यात शंका आहे का काय? ओके, ठीक आहे. हे मी खाली घेतो कारण हे मला दाखवायचं आहे तुम्हाला कसं आपण एक कंडिशन त्यातल्या प्रूव्ह करत चाललोय. ठीक आहे. आता कुठली कंडिशन प्रूव्ह केली बा? पहिली कंडिशन प्रूव्ह केली काय? आता Fnच्या ऐवजी आपण कशावरती ऑपरेट करणार आहे? हा थेरम Sn वरती ऑपरेट करणार हे लक्षात घ्या. आपण दाखवलं का Sn डिफरन्शिएबल आणि Sn फायनाइटली एक्झिस्ट होतं हे दाखवलं. Sn डिफरन्शिएबल आहे आणि तो फायनाइटली एक्झिस्ट होतोय हे दाखवलं. बरोबर ना? आणि डिफरन्शिएबल काय? कारण प्रत्येक फंक्शन डिफरन्शिएबल आहे. त्यामुळे त्यांची फायनाइट सम पण डिफरन्शिएबल असणार. दिस इज फ्रॉम प्रॉपर्टीज ऑफ ऑर अल्जेब्रा ऑफ डिफरन्शिएबल फंक्शन्स, राइट? दोन फंक्शन डिफरन्शिएबल असेल तर त्यांची सम, ॲडिशन, त्यांची ॲडिशन, डिफरन्स, मल्टिप्लिकेशन डिफरन्शिएबल असते ना, राइट? आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह कसं घ्यायचा हे तुम्हाला माहिती आहे. सो Snचा डेरिव्हेटिव्ह F1 डॅश प्लस F2 डॅश प्लस डॉट डॉट प्लस Fn डॅश म्हणजे Sn हा डिफरन्शिएबल पण होणार आणि प्रत्येक Fk हा फायनाइटली एक्झिस्ट होत असल्यामुळे त्यांची फायनाइट सम आहे. त्याच्यामुळे Sn डॅश हा फायनाइटली एक्झिस्ट होणार. सो पहिली कंडिशन प्रूव्ह झाली. बरोबर ना? इथली. Snला थेरम वापरणार आहे आणि सेकंड कंडिशन पण प्रूव्ह झाली का? आणि तर तुम्ही सांगितलंय ना. सिरीज Fn ऑफ x नॉट कॉन्व्हर्जंट होते म्हणजे काय? त्याची पार्शियल सम सिक्वेन्स कॉन्व्हर्जंट आहे. पण त्याची पार्शियल सम सिक्वेन्स बघितला तर इट इज नथिंग बट Sn इव्हॅल्युएटेड ॲट x नॉट म्हणजेच सिक्वेन्स ऑफ नंबर Sn ऑफ x नॉट. समजलं? क्लिअर? सो दीज टू कंडिशन्स आर सॅटिस्फाईड. आता बघा, आता काय करणार आपण? सेकंड काय सांगितलेलं आहे? वी हॅव series Fn dash is equal to G on AB. That is Fn dash ची जर पार्शियल सम सिक्वेन्स मला कन्स्ट्रक्ट म्हणजे तयार करायची झाली असती तर पार्शियल सम सिक्वेन्स जर बघितली तर काय होणार? F1 डॅश ऑफ x किंवा F1 डॅश प्लस F2 डॅश प्लस डॉट 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 प्लस Fn डॅश ना. बरोबर ना? याची पार्शियल सम सिक्वेन्स तयार करायची म्हटलं तर. पण हे काय लक्षात घ्या बरं, Sn कडे बघा आणि ह्या टर्मकडे बघा. काय दिस इज नथिंग बट Sn डॅश, राइट? बरोबर आहे का? बरोबर आहे का?
ह्याची पार्शियल सम सिक्वेन्स एफ एन डॅश सिरीज जीला कॉन्व्हर्ज होते म्हणजेच काय त्याची पार्शियल सम सिक्वेन्स जी आहे विच कंटेन्स फंक्शन्स इट शुड कॉन्व्हर्ज टू जी युनिफॉर्मली. बरोबर ना? याचाच अर्थ काय? दॅट मीन्स एस एन डॅश कॉन्व्हर्जेस टू जी युनिफॉर्मली ऑन एबी. बघा बरं, ही पण कंडिशन सॅटिस्फाय झाली. मी एफ-एनच्या ऐवजी मी एस-एनला अप्लाय करायला लावलोय हा थेरम. सो जिथे एफ-एन आहे तिथे एस-एन व्हावं. बरोबर? राइट? आता वापरूयात का डायरेक्ट थेरम हा? कारण सगळ्या हायपोथेसिस होल्ड होतात ना. मग कन्क्लुजन काय मिळणार? कन्क्लुजन मिळणार देअर एक्झिस्ट एफ ऑन एबी. सांगा, देअर एक्झिस्ट एफ ऑन एबी सिक्वेन्स एस-एनला अप्लाय केला यूज केलेला आहे. सच दॅट एस-एन कॉन्व्हर्जेस टू एफ. बरोबर ना? बरोबर? सांगा. ह्याच्यावरनं सांगा मला. इथे काय लिहू सांगा. आता कन्क्लुजन लिहायचं आहे. युजिंग थेरम that we proved that we proved for sequence of differentiable functions. आता त्याला इथं काय डायरेक्ट असं म्हणता येत नाही. विच स्टेट्स डिफरन्शिएबिलिटी किंवा असं म्हणता येते का बघूयात. मी लिहायचा प्रयत्न करतो. फॉर सिक्वेन्स दॅट वी प्रूव्ड फॉर युजिंग थेरम दॅट वी प्रूव्ड फॉर सिक्वेन्स ऑफ डिफरन्शिएबल. ठीक आहे. डिफरन्शिएबल अंडर युनिफॉर्म कॉन्व्हर्जन्स. and युनिफॉर्म कॉन्व्हर्जन्स. त्याला काय तर नाव दिलं आणि त्याचा फक्त संदर्भ सांगायचा प्रयत्न केला. मगाशी जरासं ते सांगणं ईझी होतं. कंटिन्युटी इज प्रिझर्व्ड, रिमान इंटिग्रेबिलिटी इज प्रिझर्व्ड. इथं मात्र थोडंसं अवघड होतं. युजिंग थेरम दॅट वी प्रूव्ड फॉर सिक्वेन्स ऑफ डिफरन्शिएबल फंक्शन्स अँड युनिफॉर्म कन्व्हर्जन्स वी गेट. काय मिळते आपल्याला? सांगा बरं. देअर एक्झिस्ट एफ ऑन एबी. फर्स्ट पार्ट. देअर एक्झिस्ट एफ ऑन एबी. इथे लिहा काय? एस-एन कुठल्या फंक्शनला अप्लाय केलाय तो? सॉरी, कुठल्या सिक्वेन्सला अप्लाय केलाय ते लिहा. There exists f on AB such that Sn converges to Sn converges to F uniformly on AB. पण ज्या वेळेला मी म्हणतोय Sn converges to F uniformly, याचाच अर्थ काय? ही पार्शियल सम सिक्वेन्स कुठं कॉन्व्हर्ट झाली? Fला. म्हणजे त्या सेरीजची सम काय असणार आहे? दॅट इज Fn इज इक्वल टू, समजलं ना सुशील? Fn is equal to F uniformly on AB. राईट? आणि नंतर काय? सेकंड. F is, हे जे लिमिट फंक्शन असतं, F is डिफरन्शिएबल ऑन AB अँड, सांगा आता काय? मी परत आहे तसं खाली घेतो. इरेज करत नाही. इरेज करू. शेवटच पार्ट तेवढं राहिलं. कट करतो मी. काय राहिलंय? अँड F dash of x is equal to limit n tends to infinity Fn dash of
आता एफ-एनच्या ऐवजी कशावरती अप्लाय केला आपण? एस-एनला. एस-एन डॅश ऑफ एक्स. पण एस-एन डॅश म्हणजेच काय? सांगा ना? एफ-1 डॅश प्लस डॉट, डॉट, डॉट प्लस एफ-एन डॅश ऑफ एक्स. बरोबर ना? पण ही म्हणजेच काय? ही झाली सीरीज. कुठली सीरीज? पहिला पार्शियल सम लिहितो. के फ्रॉम 1 टू एन एफ के डॅश ऑफ एक्स. आणि जर एन टेन्स टू इन्फिनिटी घेतला तर काय होणार? फायनाईट सम कशामध्ये कन्व्हर्ट होणार? ही पार्शियल सम सिक्वेन्स जे आहे त्याचं लिमिट झालं. एस-एन डॅश एक्सचं लिमिट झालं. म्हणजेच काय? लिमिट म्हणजेच दिस इज नथिंग बट सीरीज के फ्रॉम 1 टू किंवा एन फ्रॉम 1 टू इन्फिनिटी. पहिला के लिहू शकताय तुम्ही इथं. एफ के डॅश ऑफ एक्स. कारण आता हा एन कुणीकडे गेला? इन्फिनिटीकडे. पण के हा डमी व्हेरिएबल असल्यामुळे परत केच्या ऐवजी ते एन लिहिलं तरी चालतं. देअरफॉर एफ डॅश ऑफ एक्स. समजलं का? आणि ह्यालाच तुम्ही नाव जी दिलेलं आहे. सो इथं जी म्हटलं तरी चालतं. काय फरक पडत? इज इट क्लिअर? ते यूज केलेलं आहे. समजलं का? गाईज समजलं का? कसं यूज केलेलं आहे? ओके? क्लिअर झालं? 3 थेरम होते, ते 3 थेरम मी घेतलेले. युनिफॉर्म कॉन्व्हर्जन्स ऑफ सीरीज अँड रिमान इंटिग्रेबिलिटी, कंटिन्युटी अँड डिफरन्शिएशन. हे 3 थेरममध्ये ते 3 थेरम मी इथं कव्हर केलेले. ओके? कंटिन्युटीचा सुरुवातीला झाला इथं. कंटिन्युटीचा आपण एका पॉइंटला सांगितलंय ना. आता तो पॉइंटचा रिझल्ट आहे तो आपण होल डी वरती कन्व्हर्ट करू शकतो. कसं? जसं वर इथं केलेलं आपण. फिक्स एनी सी इन डी आणि हाय ॲज इट इज प्रूफ लिहायचं आणि शेवटी म्हणायचं सिन्स सी वॉज आर्बिट्री देअरफॉर एफ इज कंटिन्युअस ऑन डी. इथं पण तेच करायचं. इथं पहिलं येणार लेटस फिक्स किंवा फिक्स एन ए सी इन डी. हा हे प्रूफ आहे तसं लिहायचं आणि ज्यावेळेला हे प्रूव्ह करताय इथं त्यानंतर एक लिहायचं सिन्स सी वॉज आर्बिट्री नंबर इन डी एफ इज कंटिन्युअस ऑन डी. समजलं? क्लिअर? काय शंका आहे का? पूनम?